सर आनंद ये ना यार, फॉर्मॅलिटीज कसल्या पाळतो, ये लवकर. काय झालं? एनी इमर्जन्सी? अरे इमर्जन्सी म्हणजे आनंद ते सगळं सोड, तू मला सांग त्या कॉम्पिटिशनच्या कमिटीचं काही उत्तर आलं का? तू फॉलोअप घेतला होतास का? काय म्हणतात ते? हो आलाय मेल. काय? आपण नंतर बोलूया. नंतर काय सांग मला आत्ताच्या आता. अरे गुरु तू आता सी यू लुक पॅनिक, सो आपण नंतर बोलूया ना. आनंद टाइमपास करू नकोस, मला आत्ताच्या आत्ता सांग. दे हॅव रिजेक्टेड. काय? हो मेल आलाय, या यादीतून तुझं नाव डिलीट केलंय. वा, सुपर, मस्त. मग काय आनंदजी, खुश असाल ना तुम्ही? हो आय एम व्हेरी हॅपी. त्या यादीतून माझा मित्राचं नाव डिलीट झाला, सो आय एम व्हेरी हॅपी. तसाही तो काय हॅपी फॅमिली असा दिखावाच करत होता. स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलाय आणि स्वतःच्या मुलाला सांभाळता येत नाही. आनंद, ओरडू नकोस गुरु. तुला काय वाटलं या आनंदच्या विशमुळे तुझं नाव डिलीट केलंय? हा, तुला काय वाटलं इथे ऑफिसमध्ये काय चाललंय याच्यावर सिनियर्सचं लक्ष नसतं? तुझ्या बायकोला घराबाहेर काढलायस, घरी एक परकी ती शनाया राहते तुझ्या सोबत, हे सगळं कोणालाच माहित नाही असं वाटतंय का तुला? आणि असं जर तुला वाटत असेल तर मूर्ख आहेस तू. हे बघ गुरु, तुझं वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही, पण वहिनीवर अन्याय होऊ नये असं मला नक्की वाटतं. आणि वहिनी आल्या होत्या ना, पण वाईट इराद्याने नाही, येऊन सत्य लपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण खरं किती दिवस लपणार गुरु? ही चर्चा फक्त ऑफिसमध्ये आणि तुझ्या सोसायटीमध्ये होत असेल असं नाहीये. बिझनेस वर्ल्डमध्ये अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही. दोस्त तू तेरा सल्ला नाही देणार, पण विनंती करतो, आधी कंप्लीट मॅन बन, मग अशा टायटलचा मागे लाग. येतो. बकुळा बुटकी म्हातारी, मी ना तिला काढून टाकणार आहे कामावरनं. शनाया चुकूनही असं करू नकोस. घरातली कामं कोण करणार आहे? मग तू करणार आहेस? लादी पुसणं, भांडी घासणं हे? नाही आणि हे खात बसणार आहेस का रोज? नाही. मग तरी बरं, आमच्या घरी हे कामं करायला राधिका आहे. तुझ्याकडे कोण आहे? विचार केलायस? अगं पण मग काय सर्वंटचे टँट्रम सहन करायचे का? असंच असतं बाई. अडला हरी गाढवाचे पाय धरी असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. Who's Harry? I don't know him. हॅरी नाही, जाऊ दे. बरं, मला तुला एवढंच म्हणायचंय की बकुळाला कामावरून काढून टाकून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेऊ नकोस प्लीज. What's कुऱ्हाड? ओके फाईन, नको सांग. हे बघ, आणि आपला खरा प्रॉब्लेम राधिका आहे, बकुळा नाही. ती इथे आहे ना, हीच खरी मेक आहे. मेक? सोड, जाऊ दे. वा राधिके, वडीची भाजी फर्स्ट क्लास झाली आज. खूप दिवसांनी खाल्ली ग. नानाजी, तुम्हाला आवडते ना म्हणूनच केली मी. तसंही तुम्हाला ते तेलकट तुपकट तळणीचे पदार्थ खायचे नाहीत ना. नानीजी, तळणीच्या पदार्थांवर ना आठवलं, घरातले पापड कुरड्या संपत आल्यात. आणि उन्हाळा सुरू झालाच आहे, तर रोज एक एक पदार्थ करून घेऊया ना आपण. चालेल, पण जरा 2 दिवसानंतर करूया. का हो ना? अगं तुला सांगायचंच राहिलं, आम्ही दोघं ना 2 दिवस चिपळूणला जाऊन येतोय. परत? हो, यांच्या मित्राच्या मुलीचे लग्न आहे म्हणून जातोय. हो का? बर, ठीक आहे. मग असं करते, जिरा मोहरी उन्हात टाकते आणि हळदीला पण ऊन द्यायलाच हवंय ना. अगं हो, पण तुला काय स्वस्त बसवत नाही का?
जरा स्वस्त बस ना, सारखी कामं काहीतरी उकरून काढत राहतेस. नानीजी कधी ना कधीतरी करायचंच आहे ना. मग उद्याचं काम आज केलं म्हणून काय बिघडलंय? आता आम्ही जाऊन येतो मग करूया सगळं. हा बरं, मी काय म्हणते, तू आणि अथर्व पण चला ना आमच्या बरोबर. कायचे काय बोलून राहिलात तुम्ही? अगं हो चल चल, अथर्व सुद्धा मजा येईल जरा. हा, तुलाही जरा चेंज होईल ग. तीच कामं सारखी करत राहतेस, घर, स्वयंपाक, अथर्वची शाळा, तयारी. माणसं भेटतील, ओळखी होतील. अहो, नानीजी नको ना, अथर्वची शाळा आहे ना. नाही, ती कशी येईल? अथर्वची एक्झाम आहे ना. हो ना, आय खरंच परीक्षा आहे. हो ना. आणि तुला खूप काळजी आहे ना ग त्याच्या परीक्षेची. तूच अभ्यास का नाही घेत त्याचा? नाही, मला बरीच काम आहेत. राधिका, या समिधापासून ना जरा सांभाळूनच राहा. गोड गोड बोलेल आणि तुला अशी गुंडाळून ठेवायला ना कळणारच नाही. अगं तिच्या मनात काय चाललंय थांगपत्ताच लागत नाही आपल्याला काही. नानीजी काहून असं बोलताय? अहो चांगली आहे ती. असं नका बोलू आणि माझी काळजी करू नका तू. हा जेनी, हा नाही मी अर्ध्या तासात पोहोचतो. हो नाही अगं पोहोचतोय मी. तू मीटिंग नको कॅन्सल करूस. त्यांना जरा चहा कॉफी दे ना, बसायला लाव. हा आलोच मी. शनाया मॅम, नाही शनाया मॅम कदाचित नाही येणार आहेत, पण तरी मी विचारतो एकदा. हा आलोच बाय बाय. चला, आज फार महत्वाच्या मीटिंग्स लाईन अप आहेत. आज माझी पण खूप महत्वाची मीटिंग आहे पार्लर मध्ये. शनाया, आपण ऑफिसमध्ये एका महत्वाच्या पोस्टवर आहोत, आहे ना लक्षात? नाही नो, मला नाही यायचं आज ऑफिसला. मूड नाही मला. मूड नाहीये? आजकाल बऱ्याचदा नसतो मूड. असं नको ना करूस बच्चा. आठवड्यातून ऍटलीस्ट 4 वेळेला तरी येऊ शकतेस. हा कंटाळा येतो रे, मला नाही कळत काय करायचं ऑफिसमध्ये येऊन. आणि मी काही डिसिजन घेतलं ना तरी ते ओल्ड फर्निचर पानवलकर आणि आनंद काहीतरी करून ते रिजेक्टच करतात. ऐक, पानवलकर खूप एक्सपिरियन्स्ड आहे. ते उगीच क्रॉस करणार नाहीत. आणि आनंद पर्पजलीच करतो ना. आणि इवन यू नो दॅट. ते काही असू दे शनाया, पण असं बरं दिसतं का? हा एवढ्या महत्वाच्या पोस्टवर आहेस तू आणि येतच नाहीस. मग लोकांना उगीच बोलायला काहीतरी कारण मिळतं, मग ते बोलले की तू मला सांगतेस. ठीक आहे ना, जाऊ दे ना, पण आज नको प्लीज. तू उद्यापासून येते ना प्लीज. चल, मला उशीर होतोय. मी निघतो. आणि मी काय म्हणतो, ते तुझं पार्लर वगैरे कर की आज कॅन्सल. चल ना ऑफिसला. हे नको ना प्लीज, उद्या प्लीज, आज नको.